पिठोरी अमावस्या कथा. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोटात दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोट मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे. असे 6 वर्ष झाले. 7व्या वर्षी तसंच झालं तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं पोट तिच्या ओटीत घातलं. तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता 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 ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला जोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, "बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा जोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल." तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, "त्याकरताच मी इथे आले आहे." जोटिंगाची बायको म्हणाली, "बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का?" तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली आणि इथे येण्याचे कारण सांगितले. सासऱ्यांनी घरातून घालवून दिले, तर आता जगून तरी काय करायचे आहे, असे म्हणून रडू लागली. तशी जोटिंगाची बायको तिला म्हणाली, "बाई, तू भिवू नकोस, घाबरू नकोस. अशीच थोडी पुढे जा. तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून सांग. त्या तुला पाहतील. कोण कोटची म्हणून चौकशी करतील. तेव्हा सगळी हकीकत त्यांना सांग." ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली, पुढे गेली. तो एक बेलाचं झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे-तिकडे पाहू लागली. तो जवळ एक शिवलिंग दृष्टीस पडला. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्या देखील आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. ते ऐकताच तिने मी आहे म्हणून सांगितलं. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कुठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. पुढे तिच्या 7ही मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. तिला श्रावणी अवसेचं हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तसे तिने केलं. याने काय होतं, अप्सरांनी सांगितलं. हे व्रत केलं म्हणजे मुलबाळ दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, "भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे." त्याला ते खोटं वाटलं. अर्धघटकेने पाहू लागला. तो मुलबाळ दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मूठभर तांदूळ, तांब्यावर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिने ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांचाही सुखाने तो नांदू लागला. आणि प्रत्येक वर्षी पिठोरी अमावस्येचं व्रत करू लागली. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण. धन्यवाद.